पुण्यातील चाकण MIDC मधील काही कंपन्यांनी रस्त्यांवरचे खड्डे, वाहतूक कोंडी, प्रदूषण, पाणी आणि वीज या समस्यांमुळे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतल्यानं खळबळ उडाली आहे। त्यातच संसदेत राज्यातील 36,211 कंपन्या बंद झाल्याची माहिती केंद्र सरकारनं दिल्याचा दावा ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजेंनी केली आहे। त्यांनी विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात केंद्र सरकारकडून ही माहिती देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलंय। या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विटरवर काही सवाल उपस्थित केले आहेत, पण आता या प्रश्नांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलंय। तसंच हजारो कंपन्या बंद पडल्याची जी माहिती सध्या चर्चेत आहे त्यावर आकडेवारीसह स्पष्टीकरण दिलंय। त्याआधी शरद पवार यांनी काय टीका केली आहे, काय प्रश्न उपस्थित केले आहेत पाहूयात। राजाभाऊ वाजे यांनी राज्याच्या औद्योगिक धोरणासंबंधी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा यांनी संसदेत माहिती दिली की गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रातील तब्बल 36,211 खासगी कंपन्या बंद झाल्यात। मात्र या कंपन्या बंद झाल्यानंतर किती जणांच्या नोकऱ्या गेल्या आणि त्यांना पुरेसा मोबदला मिळाला का याची माहिती मात्र सरकार दरबारी उपलब्ध नाही। हे अत्यंत धक्कादायक आहे। महाराष्ट्र नेहमीच उद्योगस्नेही राज्य राहिलंय आणि त्यामुळे पायाभूत सुविधांच्या अभावामुळे उद्योगांचं स्थलांतर होणं किंवा ते बंद होणं आपल्या राज्यासाठी भूषणावह निश्चितच नाही। या शब्दात शरद पवारांनी टीका केल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या टीकेला सविस्तर उत्तर दिलंय। ते म्हणतात, ज्या कंपन्या बंद होतात त्यातील 76% या डिफंक्ट कंपनी असतात। डिफंक्ट म्हणजे डिसफंक्शनल, म्हणजेच ज्या कधी सुरूच झाल्या नाहीत। आता संसदेत विचारलेला प्रश्न आणि त्याचं उत्तर किंवा माहिती अधिकारात विचारलेला प्रश्न आणि त्याचं उत्तर याचं एक प्रारूप ठरलेलं असतं। या प्रश्नावर सभागृहात चर्चा झाली तरच इतर तपशील मिळू शकतो। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात सुदैवानं संपूर्ण माहिती ही पारदर्शकपणे संकेतस्थळावर उपलब्ध आहे। आपण कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या संकेतस्थळावर गेलात तर तिथं आपल्याला संपूर्ण माहिती मिळू शकते। छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र क्रमांक 1 वर होता आणि कायम क्रमांक 1 वरच राहील। याचबरोबर 3 जून 2026च्या ताज्या आकडेवारीनुसार भारतात सर्वाधिक कंपन्या आजही महाराष्ट्रात आहेत आणि त्यांची संख्या 3,96,211 आहे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। त्या खालोखाल दिल्ली 2,72,342, तिसऱ्या क्रमांकावर उत्तर प्रदेश 1,85,982 आहेत। त्याचबरोबर बंद होणाऱ्या कंपन्यांची ही आकडेवारी मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। कोविड काळ वगळता सरासरी 20 ते 22,000 कंपन्या दरवर्षी बंद होतात। त्याच्या कारणांची वर्गवारीही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। 76% डिफंक्ट कंपनी, डिफंक्ट म्हणजे डिसफंक्शनल म्हणजे ज्या कधी सुरूच झाल्या नाहीत। 12% कंपन्यांचं अमालगमेशन म्हणजेच एकत्रीकरण होतं आणि 2% कंपन्या विसर्जित आहेत। त्याचबरोबर 2019-20 या एकाच वर्षी कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानं एक विशेष मोहीम राबवून 6 लाख कंपन्या रद्द केल्यात। प्रत्येक वर्षाच्या रकान्यात गेलं तर निष्क्रिय कंपन्या स्ट्राईक ऑफ केल्याचीच संख्या अधिक आहे। त्यामुळे बंद झालेल्या कंपन्या कमी आणि स्ट्राईक ऑफ झालेल्या कंपन्यांचीच संख्या जास्त आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। त्याचबरोबर चाकणमधील समस्यांचा मुद्दा गांभीर्यानं घेतल्याची माहिती सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। आपण इतके वर्ष इंडस्ट्रियल टाउनशिप ऍक्ट तयार केला, पण जोपर्यंत या MIDC एरियाजला टाउनशिपमध्ये आपण परिवर्तित करत नाही तोपर्यंत त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर आपण अपग्रेड करू शकत नाही किंवा त्याचा रखरखाव नीट होत नाही। म्हणून आता नगर विकास विभाग आणि MIDC उद्योग विभाग या दोघांनाही टार्गेट दिलाय। पहिल्यांदा पुण्याच्या जवळच्या ज्या चांगल्या आमच्या MIDCs आहेत यांना इंडस्ट्रियल टाउनशिपमध्ये परिवर्तित केलं की मग तिथेच पैसा उभा होईल आणि त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चरचं जे काही देखरेख आहे ती करता येईल। कारण मी निश्चितपणे आपल्याला सांगतो की चाकणचा विषय अतिशय गंभीरतेने घेतलेला आहे आणि आम्ही सोडवतो। जो पुणे नाशिकच्या संदर्भात आंदोलन झालं त्या आंदोलनापूर्वीच महाराष्ट्र सरकारने काकोडकर साहेबांच्या नेतृत्वात एक समिती केली आहे। केंद्र सरकारनेही त्यांचे जे मेंबर इन्फ्रास्ट्रक्चर आहेत रेल्वे बोर्डाचे त्यांना त्या कमिटीचा मेंबर केलेला आहे। या कमिटीला जे काम दिलं गेलं आहे ही जी काही 40 देशाची ऑब्झर्वेटरी आहे या ऑब्झर्वेटरी मधनं ही रेल्वेची लाईन जाते, तर त्यातनं मार्ग काढून कशा पद्धतीनं ऑब्झर्वेटरीलाही अडचण होणार नाही आणि रेल्वेचा मार्ग जाऊ शकेल अशा पद्धतीनं त्यांना
त्याचा अभ्यास करायला सांगितलाय. मला विश्वास आहे की काही ना काही त्यातनं मार्ग निघेल. चाकणबाबत MIDCच्या पुढाकारानं जिल्हा प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, PMRDA, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, जिल्हा परिषद अशा सर्व संबंधित यंत्रणांची एक बैठक घेण्यात आली आहे. सगळ्या समस्या सोडवण्याच्या दृष्टीनं एक आपत्कालीन आणि एक दीर्घकालीन असा आराखडा निश्चित करण्यात आल्याची माहिती सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. या संपूर्ण विषयावर, शरद पवारांच्या प्रश्नावर आणि मुख्यमंत्र्यांच्या स्पष्टीकरणावर तुम्हाला काय वाटतंय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.